हॅलो. कोण आहे? तिकडे जरा खुर्च्या घे, पाठीमागे खुर्ची. तुम्ही शांतता राखाल तर मग सुरू करायला सांग. आता मध्ये नाचू नका. त्या खुर्चीवर बसू. उपस्थित पत्रकार बंधूंनो, आज तुम्हाला आम्ही जी 8 फेब्रुवारीला अभिषेकची म्हणजे माझ्या मुलाची जी हत्या झाली, निर्घृण हत्या झाली, त्याबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेले आहे. मी थोडक्यात त्यांची पत्नी तेजस्वी यांना निवेदन करण्याची विनंती करतो. बोला. नमस्कार, मी तेजस्वी अभिषेक. आवाज वाढव. बोल आवाज वाढव थोडा. नमस्कार, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांची पत्नी. इथे उपस्थित शिवसेनेचे सगळे नेत्या, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू भगिनींनो, प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल. 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती. ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही. दिनांक 4 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120B सेक्शन 34 ऑफ IPS कलम लावण्याची विनंती केली होती. तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही. 5 मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. 1. मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. दुसरा पॉइंट आहे, मॉरिस नरोना व अर्मेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या. तिसरं, अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेद होते हे अर्मेंद्र मिश्रा यांना माहिती होती. चौथं, अर्मेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरोनाकडे जमा होते. 5. ज्या लॉकरमध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता. 6. असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे. तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती. तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही. ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना यांनी अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं. मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा, इथे येऊ नको. आणि हे हत्येचं प्रकरण तेव्हा झालं. माझी फक्त एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. मी आपल्यासोबत अभिषेकचे वडील आणि गेली 40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे
या गटाचा उत्तर मुंबईमध्ये काम करणारे कार्यकर्ता म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो. पहिल्यांदाच ज्यावेळेला अबिकेची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली. ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं. त्याने असं म्हटलं, गाडीकानी स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का? आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे. त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं, हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे. ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत. आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत. तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार? मला ह्या 3 मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे. ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती, तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे. काही आमच्या आमदारांनी, माननीय विलासजी पोटणी साहेब, अंबादासजी दानवे आहेत, अनिलजी परब आहेत, यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा, त्याच्यानंतर मेहुल पारेख, आणखी एक अज्ञात व्यक्ती, अशी त्या फुटेजमध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवले. तुमच्याकडून ते पेन ड्राईव्ह पोहोचला होता. हे फुटेज आम्ही जमवले होते, हे पोलिसांनी जमवलेले नाही. आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळेला हे मी काही विधानसभेतलं प्रोसिडिंग वाचलं त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात, विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता. म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून, हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे, माझं नाही, सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, ज्यांनी जगात ही जी चित्रफित पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते, मारणारा कोण दिसत नाही. असेल नसेल हा नंतरचा प्रश्न, पण चौकशी करणं हा यंत्रणेचे कर्तव्य आहे. पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी, अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की
स्वतः गोळ्या घालून घेतल्या, तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे पोटमाळ्यावरती तो गेला, म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली, त्याच्यानंतर तो पोटमाळ्यावरती जातो, त्या वेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो. मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग. आम्ही संशय घेणारच, कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही, त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालायला कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन, आम्ही 3 पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे. त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात, मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे डीसीपी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले, त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले. तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचा आमचा म्हणजे हा कट आहे की हा एकटा, त्यांनी जे पोलीस आजपर्यंत तपास करतायत की अभिषेक आणि मॉरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनस्य म्हणा, कुठलाही शब्द वापरा, तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत. तसं नाहीये. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून, त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे. तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे. म्हणजे स्टेटमेंट आहे, आरोप नाही, स्टेटमेंट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडे 120B आणि सेक्शन 24 IPC कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली. मी स्वतः डीसीपींना भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली. त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं. आज 40 दिवस झाले. 90 दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे. आणि अशाच पद्धतीने जर तपास संथगतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही. मग सरकार का घाबरतो या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीये. आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते. आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या. हे तपास योग्य रीतीने करत नाही. आणि हा तपास आता हायकोर्ट ठरवणार कुणाकडे, सीबीआयकडे द्यायचं, काय करायचं. आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमेंद्र मिश्रा, त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील ॲडव्होकेट भूषण पाटील हे अपियर झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षणं केली आणि आम्ही जे मागतोय, माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता ही आमच्या तेजुरी वाचूनच दाखवली. न्यायालयाने असं म्हटलंय, मॉरिसला गन दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होतंय. म्हणजे कुणी दिली असेल? मिश्रानी. असं मी नाही म्हणत. जी आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये म्हटले. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे, मॉरिस नरनावो अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या आहेत एकत्र जाऊन. आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं, तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला, त्याला ही माहिती होतं की अभिषेक आणि मॉरिस
यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हेही त्याला माहीत असं सत्र न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीचं निरीक्षण आहे. त्याचं लायसन, मॉरिसचं त्याचं लायसन हे मी ह्याच्याकडे जमा होतं, मॉरिसकडे. हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणाने मोडलंय. न्यायालयाने असंही म्हटलंय की जो गन होती ती लॉकरमध्ये ठेवायचे. म्हणजे तो आला तिथे गेटवरती की वरच्या माळ्यावरती जे पोटमाळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकरमध्ये गन ठेवायची. तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे, जर तिथे लॉकरमध्ये गन असेल आणि ती मिश्राकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गन काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे. लॉकरची तोडफोड झालेली नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता, म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्यता त्याला ती सहज गन उपलब्ध करून देता आली. हे सगळे निरीक्षण नोंदून सुद्धा जर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत नसेल तर आज नाईलाजानं आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय. आणि म्हणून मी आज ही तुमच्यासमोर मी आलेलो आहे की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं, ठीक आहे त्यांनी मारलं, त्याचा मृत्यू झाला, परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलंय त्यांच्या भाषणातून आणि त्यांनी काढलेल्या फिल्ममधून, माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्ममध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये दाखवतात. तसाच तो माझा मुलगा होता. मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. घोसालकर साहब, एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए, आपका क्या कहना है कोर्ट का जो जजमेंट आप बता रहे थे उसका ऑब्जर्वेशन है आपका. मैडम थोड़ा सामने आपकी ब्रीफ और क्या क्या डाउट है आपको. जैसा मैंने अभी जो हमारे पहले से डाउट था कि जब ये हत्या हुई तभी मैं तपास यंत्रणा के प्रमुख को तीसरे दिन मेरे घर पे बुलाया और हमारा व्यू बताया कि आप अगर मॉरिस और अभिषेक इनकी जो उनका झगड़ा था करके मारा, इतने तक ये केस की तपास कर तुम केस समाप्त कर रहे, ऐसी बात नहीं है. और जो हमें वहां के लोगों का जो सीसीटीवी का फुटेज हम लोगों ने लाया था, हम लोगों ने मेरे सामने मेरे घर पे डीसीपी और सीनियर को बताया ये फुटेज है. ये फुटेज में मेहुल पारिक वहां है, मिश्रा वहां है और एक अन्य व्यक्ति वहां खड़ी है, वो हाफ पैंट में है. तो ये कौन है उसका आप जांच करो. ये मैंने कहने के बाद में तेजस्वी ने लिखित स्वरूप से भी पुलिस को, सीपी और यंत्रणा के सारे लोगों को लिखित से मांग की कि ये फुटेज के जो हम लोग ने दिया है उसकी सखोल चौकसी होना चाहिए. हम लेटर देने के बाद वो लोगों ने नहीं, जो ये अमेंद्र मिश्रा तो 4 दिन में छूट गया. उसको छूट गया मीन्स उसको जेल कटड़ी दी, पीसी में नहीं रखा. ये भी हमें डाउट है कि 3 से 2 कलम लगने के बाद तुरंत विदाउट ये जो हम संशय व्यक्त किया वो विदाउट इन्विकेशन उसको जेसी देने का मतलब क्या, वो जामीन ले सकता है, वो जामीन के लिए अर्जी कर सकता है. 25 तारीख को उसने जामीन के लिए अर्जी किया. जब ये बात मुझे मालूम पड़ी तेरे हमारे वकील साहब आज यहाँ उपस्थित है, एडवोकेट भूषण माड़ी, उन्होंने उधर जाके इंटरव्यू किया और उनने आर्गुमेंट किया. आर्गुमेंट करने के बाद सरकारी वकील ने भी आर्गुमेंट किया, बाद में उनके वकील ने आर्गुमेंट किया और उसके बाद जो सत्र न्यायालय माननीय न्यायालय ने जो निरीक्षण जो नोंद किया वहां उनके ऑर्डर में, उसमें पहला एक उसने कहा है कि ये सब
जो हम कहा था वही कहा है कि मॉरिस के पास गन दिया है, मॉरिस के पास गन दिया है, ये प्राथमिक सिद्ध होता है। उसने जो फाइल क्राइम की चेक की उसमें से उसने निरीक्षण दिया है। तो हम यही कहते थे कि मॉरिस के साथ और कोई लोग है। ये दोनों जो गन में लगती है वो बुलेट गोलियां खरीदी करने के लिए साथ में दुकान में गए। इसका मतलब ये कट है, दोनों को मालूम है क्या करना है। तो वो भी न्यायालय ने जो हम मांग की कि वो 120B 34 सेक्शन लगाओ, वो भी पुलिस ने लगाया नहीं। दूसरा तीसरी चीज न्यायालय ने यह कही है कि अभिषेक और पॉलिटिकल मॉरिस इनका झगड़ा था, वो इसको मिश्रा को मालूम था, यह भी न्यायालय ने कहा है। और वो उसका जो लाइसेंस है वो उसके पास रहना चाहिए, मिश्रा के पास वो नहीं था, उसके पास नहीं था। पुलिस ने जब जांच की तो मॉरिस के पास मिला। जब भी वो लॉकर में, वो कहता है कि हम लोग जाने के बाद लॉकर में एक गन रखते हैं, अगर उसको मॉरिस को गन लेना है तो लॉकर की चाबी अगर मिश्रा के पास है तो उसको खोलने के लिए या कुछ एक लॉकर तोड़ना पड़ता था। वो भी न्यायालय ने बोला है कि वो लॉकर की तोड़फोड़ नहीं हुई, इसका मतलब मॉरिस को वो लॉकर का एक्सेस था, इसका मतलब उसके पास भी चाबी थी। तो ये सब बात कहने के बाद भी पुलिस कुछ कार्रवाई नहीं कर रही है। मैं खुद मिला, लेटर दिए, और आज हम निर्णय लिया कि 90 दिन के बाद अगर एक चार्जशीट देंगे, देने की उनको बंधन है। अगर ये सब निरीक्षण नहीं आया तो आरोपी छूट जाएगा, उसको कोई सजा नहीं मिलेगी। एक आदमी को मर्डर करने के बाद भी, ये सारे पुरावे हमारे साथ होने के बाद भी वो आदमी छूटता है, ये गवर्नमेंट का, इसका मतलब गवर्नमेंट ये चौकसी लिए क्यों घबरती है, ये हमारा सवाल है। और मुझे तो विश्वास नहीं है कि गवर्नमेंट हमारे बाजू में खड़े होगी। जिस तरह इस पश्चिम उपनगर में, जैसे हमारे नगर सेवक के बारे में एक एक छोटे छोटे कारण के लिए FIR दर्ज कर दिए जाते हैं, पुलिस का दबाव है। हमारे भोईर जी है, योगेश भोईर, उनके ऊपर भी तरह तरह के आरोप करके उनके ऊपर भी उसको जांच लगा दी है। हमारी नगर सेविका खुरसिंगे है, उनके घर पे भी हल्ला हुआ था। हमारे नगर सेवक बालू ब्रीत को भी दहशत पोषण छोटी बात के लिए FIR डायरेक्ट दर्ज करते हैं। इसका मतलब पुलिस के ऊपर दबाव है और शिवसेना उद्धव साहब डट के परेशान करने का काम ये कर रही है। इसलिए मुझे ये यंत्रणा का भाई विश्वास नहीं है। इसलिए मैं हमारे एडवोकेट भूषण महाडिक के ओर से हम लोग कल हाई कोर्ट में रिट पिटीशन कर रहे हैं और हमारी ये मांग है कि ये जो क्राइम है, क्राइम से ऑफ इंक्वायरी वो निकालो और CBI में दो, ये हमारी मांग है। ज्या पद्धतीने आपण घटनाक्रम सांगितलेला आहे त्यामध्ये असंही म्हणायचं आहे का आपल्याला की मॉरिसची ही हत्या झाली, कारण तुम्ही म्हणाला की पोटमाळ्यावरती गेले आणि त्यानंतर ती हत्या झाली, त्यावेळी तिथे कोण होतं का? तर मॉरिसची ही हत्या झाली आहे का असं आपला नाही, हा पोलीस तपासाचा एक भाग आहे। मॉरिस खाली त्याला मारतो, गोळीबार अभिषेकला झाला तर फुटेजमध्ये दिसतोय, कोण मारणारा दिसत नाही। वरचे फुटेज बंद आहे, वरती जो मॅगझिन फ्लोर होता त्याचा छोटा पोटमाळा होता तिथले बंद आहे। त्यालाही मारताना वरती पण फुटेज नाही, खाली पण फुटेज नाही। मग असा संशय येतोय, बरं तिथे गेल्यानंतर तिथली लाईट बंद होती, आता स्वतःला मारून काय लाईट बंद करायचं जाणार माणूस? त्यावेळेला जर मॉरिसनी वरती स्वतःवर गोळी घालून घेतली, हे खरं आहे खोटं मला चौकशीचा भाग आहे। मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि तो मरेल। त्यामुळे अनेक असे काही बारकावे याच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जी मागणी करतो की या सत्र न्यायालयांच्या माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करूनही
आज 40 दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही, पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते असा आमचा संशय आहे. आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून ती वेगळ्या यंत्रणेकडे शिवाईकडे द्यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत. तुम्ही म्हणालात की तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तुम्ही दाखवलेले आहेत ते तुम्ही स्वतः जमा केलेले होते, पोलिसांकडे ते उपलब्ध नव्हते. मात्र ज्या खोलीत ती घटना घडली त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही स्वतः पोलिसांकडनं पाहिलेलं आहे का? पोलिसांना मी विचारलं, आमच्याकडे फुटेज आम्ही जमा केले आणि त्यांना घरी बोलवले आणि त्यांना विचारलं हे फुटेज तुमच्याकडे आहेत का? ते म्हणजे आम्ही जमा केले नाही. मग हे फुटेज आम्हाला द्या. मग आम्ही त्यांना दिले आणि याचं आम्ही लेखी त्यांना पत्र घेऊन असं पण नाही आहे, कोर्टात सुद्धा आम्ही दाखल केलेलं आहे. मी आणखी काही प्रश्न असतील ते आमचे माडीच्या नंतर जे काही आमच्याकडे सध्या अस्तित्वात असलेले जे काही फुटेज आहेत, जे काही पुरावे आहेत, या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ज्ञ किंवा सामान्य लोकांनी, लाखो लोकांनी ही लाईव्ह पाहिलेलं आहे, त्यांचं असं मत आहे की असे ह्या अँगलनी तपास व्हायला पाहिजे की ह्या दोघांना मारणारा आणखी तिसरा व्यक्ती होता का, त्यावर चौकशी व्हावी. असा चौकशी ही आमची मागणी आहे. मुसाळकर साहेब, या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत नाही. दैसर, बोरीवली किंवा मागाठाण्याचे भाजप किंवा सिंधुदुर्गच्या कोण पुढारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे याचा तुम्हाला डाऊट आहे का? हे बघा, मी आता कुणाचं नाव घेणार नाही. प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे. आता ह्या चौकशीमध्ये जर ते इन्व्हॉल्व असतील तर त्यांची नावं येतील. जर ते इन्व्हॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी, आम्हाला विचारावं, आम्ही सांगू त्यांना आमची काय ती भूमिका आहे ती. पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही सखोल चौकशी करा आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये रिट दाखल करून मला दाद मागायचे की पोलीस यंत्रणा जी आत्ताची अस्तित्वाची यंत्रणा आहे ती काम करत नाहीये. ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही लेखी स्वरूपात देऊन प्रत्यक्ष भेटून आम्ही मागणी करतो. तशा इव्हन साधं पोलिसांनी हिचे लेटर आहे सगळीकडे, साधं एक फोन पण करून जरा काय तुम्ही लेटर दिलं, तुमचं काय म्हणणं आहे, एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली नाही आमच्या लेटरची. याचा अर्थ काय होतोय? जर आम्ही तक्रारदार आहोत, आमच्या घरामध्ये इन्सिडेंट झालेला आहे, तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमांडपाशी तुम्ही येऊ नका, आम्हाला बोलवा, तुमचं याच्यात नेमकं काय म्हणणं आहे, पोलीस का घाबरते या सगळ्या गोष्टीला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक सीसीटीव्ही समोर आलेला होता, तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी 2 मिनिटे मेहुल पारेख हा त्या केमीच्या समोरून बाजूला आला, त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसच्या समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत आहेत. मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिलं जात होतं. पोलिसांनी मेहुल पारेखची मॅरेथॉन चौकशी केली, मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं का? 100%. कारण पोलिसांनी पहिल्यामध्ये असं सांगितलं की त्याची आई ही तिथल्या बाजूला असलेल्या 2-4 मिनिटावर करोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि तो तिथे गेला होता. बरोबर आहे. आता हा इन्सिडेंट 7 नंतरचा आहे. आईला 5 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये 5 वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय, आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे सीसीटीव्हीचा, तो तिकडे फिरतोय, तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात, त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते. राजकीय स्वार्थांना कुणाला तरी वाचवलं जातंय का या संपूर्ण प्रकरणात? म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये. पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रारदार आहोत किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी 40 वर्ष राजकारणारे लोक, स्वतः नगरसेवक राहिलेला, त्याची पत्नी नगरसेवक मुंबई शहरामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत. आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत ही आमच्या तिथल्या नगरसेवकांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोंडावरती अडकवण्याचा त्यांच्यावर
दबाव टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक, सत्तेत असलेले लोक वापर करतायत का, अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे. घोसालकर साहब, हिंदी में एक बार और जानना चाहेंगे कि जिस तरह से पूरा घटनाक्रम आप बता रहे हैं, इस पूरे मामले में तीसरे व्यक्ति का जिक्र कर रहे हैं कि कमरे में एक और शख्स था, क्या उस तीसरे शख्स की भूमिका संदिग्ध आप लोगों को लगती है कि तीसरे शख्स ने ही इन दोनों घटनाओं को अंजाम दिया या फिर मॉरिस ने? इसके लिए हमारे पास 3 रीजन है. पहला रीजन है जो हमने फुटेज देखा है, अभिषेक को गोली लगती है वो दिखता है, मारने वाला कोई दिखता नहीं है. दूसरा हमारा डाउट है कि अगर मॉरिस ने खुद को गोली डाला, अभी 5 फायरिंग हुई है, 5 फायरिंग उसने अभिषेक के ऊपर की है, बराबर है, उसमें भी पुलिस ऐसी करते हैं उसकी गन लॉक हुई. अभी उनके पास लाइसेंस नहीं था, उनके पास गन नहीं था, लॉक हुई, लॉक हुई गन वापस शुरू करना और खुद के ऊपर मार डालना, ये सब जो बता दिया जाता है वो संशय की एक हमारे मन में शंका है. तो इसलिए हम बोल रहे हैं, हम नहीं है, जब भी हम लोगों से हमारे बात करते हैं, कोई तज्ञ लोग हमसे मिलते हैं और फुटेज देखने वाले लाखों लोग का ये कहना है कि इसमें तीसरा आदमी हो सकता है. मैं ऐसा नहीं बोलता था. तो इस तरह से इंक्वायरी होना चाहिए, ये हमारी मांग है कि कौन था. उधर एक आदमी आया, वो जो फुटेज में दिखता है हाफ पैंट डाल के वो अंदर आया, बाहर गया, ये सब फुटेज में है. उनकी इंक्वायरी क्यों नहीं करते हैं आप लोग, ये हमारी मांग है. मेहुल की भूमिका को लेकर भी क्या कोई डाउट है? क्योंकि पुलिस का शुरुआत में कहना था, देखो मेहुल ये उनका आदमी है और वो उनके साथ रहता था और उनको सब उनके व्यवहार, मॉरिस के व्यवहार वो देखता था. इतना नजदीक का आदमी था. जब भी मॉरिस के ऊपर कोई 2-3 कंप्लेंट हुई है, जो एफआईआर हो गई है, उसमें सारे देने लेने का सब जो काम है ये सब मेहुल करता था. तो इसका हमको मतलब है कि मेहुल इसमें इन्वॉल्व है. हाफ पैंट वाला शख्स ये मेहुल ही है? नहीं, वो दूसरा है, तीसरा आदमी है और एक तीसरा आदमी है मेहुल छोड़ के. क्या कोई पॉलिटिकल रीजन हो सकता है इसके पीछे? कोई पॉलिटिकल? ये काम है यंत्रणा का तपास करना. हम लोग ने जो फुटेज दिया है, हम लोग ने जो उनको कहा है, हिस्ट्री बताया है, उसके ऊपर उनको इंक्वायरी करना चाहिए. वो नहीं करते हैं ना, इसलिए हम लोग अभी हाईकोर्ट में मूव होते हैं. आपण सांगितलं उदय सामंत उद्योगमंत्री म्हणाले गँगस्टरचा वाद अंतर्गवाद उभा झाला गँगस्टर वाद तर याच्याबद्दल खात्याजमा पीडित का? मी फक्त वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे. त्याच्यावर माहिती आहे. आता मी आपल्या माध्यमातून उदय सामंतकडे मागणी करतो की बा आमच्याकडे अंतर्गवाद, त्याने आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केलेला त्या बातमीमध्ये. संजय राऊत आणि आणखी ह्याच्यामध्ये माझ्याकडे ती बातमी आहे. तर मी विनंती करतो आपल्या माध्यमातून सामंत साहेबांकडे काही जर माहिती असेल तर आम्हाला दिली तर आम्ही त्या अनुषंगाने त्या दृष्टीने तपास करायला लावू किंवा इन्क्वायरी करू. ओके, धन्यवाद. थँक्यू. मला कॉपी पाठवली.